आपण समजलेलं की रस्त्यात आहे टिचविली आणि टिचविली कंपनी, आता झाडात पण आली आहे टिचविली आणि टिचविली कंपनी. काय करायचं आता? मधुश्रेष्ठी विद्यालय गडिंग्लज या ठिकाणी झाडांची अगदी निर्गुणपणानं कत्तल केलेली दिसते. ही झाडं तोडण्याची जर स्टाईल बघितली तर त्या स्टाईलमुळं गडिंग्लजच्या वृक्षप्रेमींना चीड आलेली आहे, संताप आलेला आहे. वर वायर असली तर आम्ही मान्य केलं की बाबा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याच्या कारणामुळे बाबा ते वायरीच्या अडथळ्यामध्ये झाडं आल्यात म्हणताना तोडले म्हटलं तरी गोष्ट वेगळी होती, पण काही संबंध नाही. एका बाजूला नगराध्यक्ष सांगतायत की गडिंग्लज शहर हे हरित शहर करणार, गडिंग्लज हरित शहर करण्याचा जो आमचा कन्सेप्ट आहे, आणि दुसऱ्या बाजूला झाडांची अशी निर्गुण हत्या केली जाते. झाडे तोडताना बाकी कुठल्या पद्धतीने तोडल्यात, ते शाळेचे पत्रे सुद्धा आता परवा काय तरी बसवलेत ते, मग पत्रे बसवण्याच्या अगोदर मग झाडं तोडायचे तुम्ही. मग शासनाचा पैसा सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने खर्च करून ते सगळं सत्याना सुरू करून लावाला. या सगळ्याचं नेमकं कारण काय? चर्चा झाली आहे की पेन ब्लॉक बसवायचा आहे, जमिनीवर बसवायचा ना, ते कुठं आपल्या ढगामध्ये बसवायचा आहे. असाच प्रश्न आज गडिंग्लजकरांना पडलेला दिसतोय. लहानपणीपासून आम्ही हे झाडं बघतोय, हे किमान झाडे 25-30 वर्षाची झाडं आहेत. मग आता लावाल तर आम्ही आणि परत 25-30 वर्ष इथं हे करायचं काय? जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. चांगले मोठे झाडं तोडायचं कारणच काय? गडिंग्लजचा नागरिक म्हणून हा एक मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे.